शेवटची मॅच या स्पर्धेतली, याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. मान्सून ब्लास्ट कामोठे 2025 कोण होणार चॅम्पियन? उत्कंठा शिगेला. आपण पाहतोय स्वर्गीय दिवा पाटील क्रीडानगरी कामोठे या मैदानावरती आजचा हा शेवटचा थरार, शेवटची रंगत, शेवटचा रणसंग्राम, क्रिकेटचं रणकंदन मैदानाच्या वरती. एका बाजूला कृष्ण स्मृती संघ मोठी जुई, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. दोनही तगडे संघ अटीतटीचा प्रवास करून इथपर्यंत येऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. एक ग्रामीण आपमधून वरती आलेला संघ, एक 40+ तालुका आपमधून इथपर्यंत येऊन पोहोचलेला संघ, आणि या दोन संघांच्या दरम्यान ही मैदानाच्या आतमध्ये लढत. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीप पाटील सज्ज होईल, तर समर्थ आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना करील समर्थ. राईट आर्म वर द विकेटचा मारा. दीप पाटील गोलंदाजीवरती सज्ज. मान्सून ब्लास्ट कामोठे 2025 फायनलचा पहिला चेंडू दीप पाटील. पंचांचे दोन्ही आज जमिनीला समांतर. संध्याकाळच्या सत्रामध्ये पंचांचा व्यायाम. वाईट चेंडू, भरकटणारा चेंडू. आता बॅटच्या रडार मध्ये काय फटका खेळलाय, काय फटका सजवलाय. ताकद नजाकत या फटक्यामध्ये संपूर्णतः समर्थ यांची पाहायला मिळाली. चेंडूला गगन भेरारी घेण्यासाठी भिरकावून दिलाय. 6 धावा, षटकार. दर्शनीय फटका पाहायला मिळतोय. दीप पाटील वरती प्रेशर. वन्स अगेन इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ फॅब्युलस, इट्स अ पॅरलल, इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. 6 धावा, षटकार. जर समर्थ यांनी षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर विनोद पाटील यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज, आणि सुनील पाटील यांच्याकडून सुद्धा 501 रुपयांचं कॅश प्राइज. बक्षिसांची मांदियाळी, बक्षिसांची खैरात, खेळाडूंना वाढणारं पाठबळ या बक्षिसांच्या माध्यमातून याची देही याची डोळा. षटकारासाठी चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तब्बल 1,500 रुपयांचं कॅश प्राइज समर्थच्या बॅट मधून निघताना आपण पाहतोय. विनोद पाटील 1001 रुपये, सुनील पाटील 500 रुपयांचे कॅश प्राइज. वाहती गंगा गंगेमध्ये हात धुवून घेतले पाहिजेत. मी तर म्हणेल इथे समर्थ यांनी फक्त वाहत्या गंगेमध्ये हात धुतले नाहीत, वाहत्या गंगेमध्ये संपूर्णतः आंघोळ करून घेतली. तब्बल 1,500 रुपयांचे कॅश प्राइज नावावरती करून घेतले. ओ, आता मात्र गोलंदाजाचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र डॉट चेंडू येतोय. सुटकेचा निश्वास गोलंदाजाने इथे मात्र नक्कीच घेतला असेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा आघात, प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार. गोलंदाजाने चेंडू टाकायचा कुठे, कारण 3 ठिकाणी 3 फटके आपण पाहिले. आक्रमक फलंदाजी. इथे वाईड चेंडू. दोन वाईड या षटकामध्ये पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ झालाय फक्त, आणि धावफलकावरती तब्बल 20 धावा लागल्या गेल्यात. मोठी धावसंख्या, मोठं धावफलक. चांगला स्ट्रोक, प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. कमबॅक, गोलंदाजाचं कमबॅक. मोठे फटके खेळणारा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती. समोर आता संदीप पाटील. डीप टू संदीप, संदीप टू डीप. ओ, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट चेंडू येतोय. 21 धावा धावफलकावरती. चला, नवीन गोलंदाज या लवकर.
वेळ घेऊ नका, टीम्स मीटिंगला वेळ नसेल. ही स्पर्धा कंप्लीट करत असताना आपण अगदी पाहतोय ज्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण ही स्पर्धा आपण पाहतोय, झी ऑन क्रिक आमचे सन्माननीय मित्र श्री संदेश भगत आणि त्यांची संपूर्ण टीम 3 दिवस अगदी आपण पाहिलं 14, 15 आणि आज 17 या 3ही दिवस या मैदानावरती लाईव्ह प्रक्षेपणाचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. त्यांच्या टीममध्ये आपण ज्युनियर अजय देवगण यांना पाहतोय, परंतु इथे आपण समर्थच्या बॅटमधून अजून एक मोठा तडाखा पाहतोय, अजून एक घणाघाती प्रहार जो रोखू शकणार नाहीये. सरळ सीमारेषा पलीकडे जातोय 6 धावांसाठी आणि धावफलक वेगानं पुढे 27 आकड्यावरती. आता एक मोठी टोटल उभी राहिली आहे. या पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला सुद्धा इथे षटकाराचा प्रसाद चाखायला मिळतोय, जो अंकेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. खोलवर पद्धत चेंडू, आता यॉर्कर डिलिव्हरी झाली आहे आणि मग त्याला खोदून काढले बॅटच्या रडारमध्ये. एक धाव फेकी इथे पाहायला मिळते. अंकेश कामोटकर गोलंदाजी मार्कवरती असताना त्याला सुद्धा सुरुवातीला षटकाराचा मोबदला मिळाला आहे. म्हणजेच काय, प्रत्येक गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याची मानसिकता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडनं नक्कीच साकार होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाज खेळताना संदीप पाटील रायगड प्रीमियर लीग मधील कर्णधार आपल्याला आता मैदानावरती ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो अगदी मेगा फायनलच्या थरामध्ये येऊन फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला फुल टोल, चेंडूला अगदी भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फुल टॉस पद्धत चेंडू, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, चेंडू फसलाय. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा या षटकामध्ये, 34 धावांचा धावफलक. अंकेशचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला टोलवलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला जाईल. संदीप पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. आता धुमाकूळ घालणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस संघ संकटात आलाय त्या वेळेस संकट तारणहार म्हणून नक्कीच संघासाठी उभा राहिलाय किशोर मैदानाच्या आतमध्ये. किशोरची कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. संदीप पाटील त्यानंतर समर्थ या मंडळींनी अगदी शेवटच्या पल्ल्यापर्यंत टीमला आणून ठेवण्याचं काम केलंय. एकीचं बळ काय असतं मित्रांनो, एक बनेंगे नेक बनेंगे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, कुठल्याही गोष्टीची घमंड न करता. ओ नो बॉल, बिमर चेंडू. अंकेश कामोटकर लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती नियंत्रण नाहीये. मनोमन हसू मात्र आता नक्कीच अंकेश कामोटकर यांना येत असेल. शेवटचा चेंडू, षटक महागडं होताना, नो बॉल, फ्री हिटचा चेंडू. हो, आणि पहा चेंडू फ्री हिटचा आहे. काय घडणार, रनआउटची विकेट असणार काय? पंचांकडे मात्र नक्कीच त्या ठिकाणी पाचारण केलं जाईल आणि पंच कळवतील यस ही विकेट आहे. शेवटचा चेंडू आपल्याला डॉट येताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती 35 धावा लागल्यात. 35 धावा, विजयासाठी 36 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 18च्या सरासरीनं धावा जमावे लागतील. 3 मोठे आघात करणं फार गरजेचं. चला चला मैदानाच्या आतमध्ये त्वरा करा, घाई करा. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चला गोलंदाज सज्ज व्हा. विनंती असेल गोलंदाज बॉलर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज विजयासाठी. अंधाराचं सावट मैदानावरती पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. अंकेश कामोटकर आणि त्याच्यासोबत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील ते अंकेश बॅट्समन नेम प्लीज नॉट राईक एंड. पहिला चेंडू वाईट चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. म्हणजे आता उर्वरित 12 चेंडू 35 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा प्रहार मोठा आघात घणाघाती 6 धावा षटकार. जी सुरुवात आपल्याला अगदीच पाहिलं ना विनस स्पोर्ट्स गावठाण संघाची पाहायला मिळाली तीच सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय कृष्ण स्मृती मोठी जुई संघ करताना पाहायला मिळतोय. मोठा आघात मोठा प्रहार गोलंदाजावरती प्रेशर. इथे सुद्धा आपल्याला फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेचे चेंडू जात असताना एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला समर्थ यांच्या माध्यमातून. एवढा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत समोरच्या टीमला नेस्तनाबूत करण्यासाठी काहीशी वेगळीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्या रणनीतीला ते क्षेत्ररक्षक समर्थ यांनी जो काही कारनामा केला त्याला फलंदाज बळी पडले नाहीत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 9 धावा धावपलक्यावरती. 10 चेंडू 27 धावांची गरज. ओ काय फटका सजवलाय. डोळ्याचं पारणा फेडणारा फटका. चेंडू सीमा पार 6 धावा षटकार. अगदी जर पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेनं रिव्हर्शिपचा स्ट्रोक. सीधी उंगली से घी अगर नहीं निकलता है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत पड़ती है और वही किया यहाँ पे मैदान के अंदर. गेंदबाजी पे प्रेशर. अंकेश स्वतःला थांबवलंय आता मात्र. परंतु धावपलकावरती 15 धावा 18च्या सरासरीने कंप्लीट करायच्यात. अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू आणि 21 धावा. सामना आता मात्र जवळ येऊन ठेपलाय. एका मोठ्या फटक्याची गरज असणार आहे या मॅच मध्ये. ही मॅच विजयी होण्यासाठी कृष्णभूती मोठी जुई संघाला आणि आलाय मोठा फटका. काय फटका सजवलाय. सीमारेषेला आरपार फटका पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. अंकेश कामोटकर महत्वपूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळेल. कृष्णस्मृती मोठी जुई संघ ऑन फायर. फटकेबाजी आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. धावफलकावरती तब्बल 21 धावा जिथे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजाला पूर्णतः नेस्तनाबूत करण्याचं काम. तुम शेर हो तो हम सव्वा शेर है. अंकेश कामोटकर मैदानाच्या आतमध्ये सांगतोय छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून असली भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जाळू शकेल झोपडी आगती जिवंत नाही. एक धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होतोय.
22 धावा धावफलकावरती आणि आता 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. अंकेश कामोटकरनं काय फलंदाजी केली, काय फटकेबाजी केली. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा चालेल मी, कारण अडथळ्यांना अडथळून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. ती पावलं चालतच राहतील. कितीही कष्ट घ्यावे लागले, कितीही अडथळे आले, संकटे कितीही येऊ द्या, त्या संकटांना थांबून मी कधीच हारणं स्वीकारणार नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. मैदानाच्या आतमध्ये लढणं मी स्वीकारणार. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज समर्थ कडू. यस, 40+ क्रिकेटमधील क्रिस गेल. अंकेश कामोटकर इथे फटका पाहायला मिळतोय. एक धाव एकाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरून येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी तर नक्कीच रनअप केलाय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 5 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठ्या हिट. कोण ठरणार मान्सून ब्लास्ट कामोटे 2025 चा चॅम्पियन? मोठा फटका अंकेश कामोटकर समोरच्या दिशेनं. स्ट्रेट ड्राईव्ह. इट्स अ मॅक्सिमम. इट्स अ बिग ब्लास्ट. 6 धावा षटकाराच्या साह्यानं मॅच 4 चेंडू आणि 6 धावांवरती आणून सोडली अंकेशनं. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू. गोलंदाजीवरती असणारं प्रेशर साफ दिसतंय. उर्वरित 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? सामना रंगतदार मूड मध्ये आणि इन महेंद्र सिंग धोनी स्टाईल. मॅच इज फिनिश अँड कृष्णा स्मृती मोठी जुई टीम इज द विन. मास्टर मान्सून ब्लास्ट कामोटे 2025 चॅम्पियनशिप इज अ बिग ब्लास्ट. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कृष्णा स्मृती. एकट्यानं धावा मारल्यात. आपण पाहिलं, जर धावा पाहिल्या तर अंकेश कामोटकरनं एकट्यानं 9 चेंडू मध्ये 35 धावा कुठून काढत इथून मात्र संघ विजय